नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2026 या अनुषंगाने आपण घटक क्रमांक 3 म्हणजे शिक्षक अभिवृत्ती याचे प्रश्नोत्तर पाहत आहोत। विद्यार्थी मित्रो, आपण आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला पाहूया आपला प्रश्न क्रमांक 1। NEP 2020 नुसार पदव्युत्तर म्हणजेच PG नंतर BEd किती वर्षाचे आहे? तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय। तर PG नंतर 1 वर्षाचं BEd अशा प्रकारे आपल्या NEP 2020 यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। तसंच UG नंतर ज्याला आपण अंडर ग्रॅज्युएट असं म्हणतो, यानंतर BEd हे 2 वर्षाचं असावं असं ॲप्लिकेशन करण्यात आलेलं आहे। आणि 12वी नंतर म्हणजे 12+ ज्याला आपण म्हणूया तर BEd असणार आहे 4 वर्षाचं। म्हणजेच अशा वेगवेगळ्या प्रकारची 3 BEdची आपल्याला संकल्पना NEP 2020 मध्ये मांडलेल्या पाहायला मिळतात। बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की यावर्षी BEd किती वर्षाचं आहे, आमचं PG आहे BEd किती वर्षाचं आहे। परंतु एक बाब लक्षात ठेवा, NEP 2020 अजून पूर्णपणे कार्यरत झालेलं नाही आहे, तर ते 2027 नंतर कार्यरत होणार आहे। तर त्यावेळेस आपल्याला BEd मात्र PG नंतर 1 वर्ष, UG नंतर 2 वर्ष 100% पाहायला मिळेल। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, वर्गातील गोंधळ थांबवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आपल्याला काय करता येईल? म्हणजेच विद्यार्थी आपण अध्यापन करत असताना, शिकवत असताना जर बोलत असतील, गोंधळ करत असतील तर आपण कोणती ॲक्शन घ्यावी असा हा प्रश्न। तर एक वेताचा वापर करणे ज्याला आपण छडी असं म्हणतो, तर छडीचा वापर पूर्णपणे बंद आहे ही बाब लक्षात घ्या। आपण वर्गातून निघून गेल्यानंतर आपला आत्मविश्वास कमी आहे असा त्याचा अर्थ होईल, तेही चुकीचं आहे। डोळ्यांनी संवाद साधून शांततेचे संकेत देणे आणि तासभर विद्यार्थ्याला पनिशमेंट देणे म्हणजेच उभे करणे ही बाब अयोग्य आहे। तर ऑप्शन 3 डोळ्यांनी संवाद साधून विद्यार्थ्यांना शांततेचे संकेत देणे हा इथला आपला प्रभावी असलेला ऑप्शन पर्याय होय। ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे। मित्रो, एक बाब लक्षात ठेवा, आपल्याला शिक्षक अभिवृत्ती या अनुषंगाने आपण एक आदर्श शिक्षक, आदर्शवत भूमिका आपली मांडायची आहे। सर्वाधिक जो धनात्मक पर्याय आहे म्हणजेच पॉझिटिव्ह जो आन्सर आहे, ऑप्शन आहे, तो आपल्याला निवडायचा आहे। ऑप्शन 3 आपली ते करेक्ट उत्तर ठरते। पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना शालेय सहलीला ज्याला आपण ट्रिप असं म्हणत असतो, शालेय सहलीला नेण्याचा उद्देश काय असावा? 1 फक्त मोजमजा करणे, 2 शिक्षकांना विश्रांती मिळावी म्हणून, 3 प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणे आणि 4 पालकांना खुश करणे यासाठी। तर ऑप्शन 3 विद्यार्थ्यांना आपण क्षेत्रभेट किंवा सहल या 2 बाबीमधून प्रत्यक्ष ज्ञानार्जन करण्याचा अनुभव देऊ शकतो। तर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणे हे सहलीचे आयोजन करण्याचे मुख्य उद्देश, गोल आपल्याला म्हणता येईल। ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही। पुढचा प्रश्न, शिक्षकांसाठी संयम का महत्त्वाचा आहे? आपण पेशन्स राखणं का गरजेचं आहे असा हा प्रश्न। मुले मस्ती करतात म्हणून, तर मुले मस्ती करतात त्यावेळेससुद्धा आपण संयम राखणं गरजेचं आहे। स्वतःच्या भावनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी हे सुद्धा शिक्षकासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे। विद्यार्थ्याच्या समस्या शांतपणे ऐकून घेण्यासाठी आपल्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे। एकंदरीत हे 3ही पर्याय जे आहेत ते धनात्मक आहेत, बरोबर आहेत। तर ऑप्शन 4 वरील सर्व हे आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, शालेय प्रमाणपत्र परीक्षा विद्यार्थी मित्रो आपण ज्याला SSC असं म्हणत असतो, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजेच 10वीच्या परीक्षा, बोर्ड परीक्षा असा याचा अर्थ आहे। शालेय प्रमाणपत्र परीक्षेतील गैरमार्गाने नक्कल टाळण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील, काय उपाययोजना कराल असा हा प्रश्न। 1 CCTVचा वापर करणे, यामुळे पारदर्शकता येते। विद्यार्थ्याची तपासणी करणे म्हणजे विद्यार्थ्याकडे नक्कल त्याला आपण कॉपी असं म्हणतो ती आहे का नाही हे तपासणे। त्यानंतर हॉल तिकीटवर तशा सूचना नमूद करणे, सूचना देणे। तर यामुळे सुद्धा आपल्याला सूचनाचे वाचन केल्यानंतर विद्यार्थ्याच्या लक्षात येईल की परीक्षा कशी सामोरे जायची आहे, आपल्याला कसं तयार होऊन जायचं आहे। ऑप्शन 4 हे सर्व घटक आपल्याला शालेय प्रमाणपत्र परीक्षेतील गैरमार्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारे घटक होय। सध्या शासन यावरती भर देत आहे आणि यानुसार आपल्या चालू वर्षीच्या म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2026-27च्या परीक्षा चालू असलेल्या पाहायला मिळत आहेत। ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, अभ्यासात प्रगती नसलेल्या म्हणजेच प्रगती ज्याची मंद गतीने आहे अशा विद्यार्थ्यांसंदर्भात इथे प्रश्न विचारलेला आहे। अभ्यासात प्रगती नसलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना तुम्ही त्याची प्रगती जी आहे, प्रगतीपत्रक कसे दाखवाल, कसे त्यांना त्याच्याशी एकमत कराल
तर तुमचा मुलगा कधीच शिकणार नाही हे पालकांना सांगाल, अतिशय चुकीचं. त्याला कामाला लावून टाका, तर हेही चुकीचं आहे. मुलाच्या कमतरता सांगा आणि सुधारण्यासाठी पालकांचे जे सहकार्य आहे त्या सहकार्यातून हे नक्कीच होऊ शकतं असा विश्वास त्यांना द्या. त्यानंतर त्याला शाळेतून काढून टाका. तर ऑप्शन 3 आपले करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षणाची रचना कशी असावी? तर जे NAP ज्याला आपण म्हणत असतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, तर त्यानुसार आपलं शैक्षणिक धोरण कसं राबवण्यात येणार आहे, वर्ग रचना कशी असणार आहे? तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. 5 3 3 अधिक 4 अशा प्रकारची आपल्याला वर्गरचना असलेली पाहायला मिळते. पूर्वीची वर्गरचना जी होती ती आपल्याला 1 ते 8 अशी पाहायला मिळत होती. त्यानंतर 9 10 आणि 11 12 याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत होती. तर आता ऑप्शन 2 आपलं NAP नुसार करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्यामध्ये सांस्कृतिक वारशाची ओळख करून कशी द्याल? तर आपल्याला विद्यार्थ्यांना सांस्कृतिक जो वारसा आहे त्याबद्दल आपल्याला त्याची ओळख करून द्यायची आहे. तर आपण त्याला कसं हँडल कराल असा हा प्रश्न. ऐतिहासिक वास्तूंना, वास्तू म्हणजेच बिल्डिंग, ऐतिहासिक वास्तूंना भेटी देऊन आणि थोर पुरुषांच्या कथा सांगून, केवळ TV बघायला सांगून, परदेशी संस्कृतीचे महत्त्व सांगून आणि काहीही न करता. तर ऑप्शन 1 जे आहे, ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत जसं की गड किल्ले असतील, तसेच इतर ज्या बिल्डिंग्स असतात, वास्तू असतात, त्यांना आपण भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये त्याबद्दल उत्सुकता जागृत होईल आणि जास्तीची माहिती ते घेऊ शकतील. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जर वर्गात एखादा विद्यार्थी चोरी करताना पकडला गेला, एखादी वस्तू त्याने जर कोणाची न विचारता घेतली, असं करताना तो आढळला, तर आपण त्याला काय कराल? 1 त्याला पोलिसांच्या ताब्यात द्याल, चुकीची बाब त्याला कडक शिक्षा कराल म्हणजेच माराल, चोरी करण्यामागचे कारण शोधून त्याला नैतिक मूल्यांचे महत्त्व सांगाल आणि सर्वांसमोर त्याचा अपमान कराल. तर सर्वाधिक उपयुक्त असणारा जो पर्याय आहे म्हणजेच त्याने ती वस्तू का घेतली किंवा त्या संदर्भात विचारणा करून त्याला नैतिक मूल्य जपणे, त्याचं संवर्धन करणे, याचा आपल्याला काय करावं लागेल? त्याला महत्त्व पटवून द्यावं लागेल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न, NAP ज्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतो, याचे पूर्ण रूप म्हणजेच फुल फॉर्म काय आहे असा हा प्रश्न. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपलं करेक्ट उत्तर होय, जे की आपल्याला इथं ऑप्शन नंबर 4ला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो, फुल फॉर्ममध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस सारख्या टर्म्स असलेल्या पाहायला मिळतात, त्या आपण योग्य पाहणे आणि करेक्ट उत्तर आपलं नमूद करणे ह्या महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे इथली प्रश्नावली आपली इथे संपते. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.